चला तर आज आपण पाहणार आहोत मागेल त्याला सौर पंप ही शेतकऱ्यांसाठी योजना आहे. यामध्ये त्यांना शेती पंप 90% अनुदानावरती मिळतो. त्यांना फक्त 10% रक्कम हीच भरणा करावी लागते. तर यामध्ये 3 एच-पी असेल, 5 एच-पी असेल, 7.5 एच-पी असेल किंवा 10 एच-पी असेल. त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तो व्हिडिओ संपूर्ण पाहावा. जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवावे. चला तर आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचे ते पाहूया. सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या पीसीमधील, लॅपटॉपमधील किंवा मोबाईलमध्ये Google हे ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. Google ओपन करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मागेल त्याला सोलर सोलर टाकून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथे पाहू शकता एक नंबरला इथे तुम्हाला वेबसाईट आलेली दिसेल. www.mahadiscom.in सोलर MTS किंवा PY ही जी वेबसाईट आलेली आहे, यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर ही ऑफिशियल वेबसाईट आहे. याच वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा याची लिंक मी दिलेली आहे. त्यानंतर हे असं होम पेज ओपन होईल. तुम्ही या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर यावरती क्लिक केल्यानंतर होम पेज आलेलं आहे आणि होम पेजमध्ये तुम्हाला इथे बेनिफिशियरी सर्व्हिसेस नावाचा एक ऑप्शन दिसते. आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यामुळे इथं अप्लायवरती क्लिक करायचं. अप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे नवीन होम पेज ओपन झालेले दिसून येईल. तर यामध्ये इथे पाहू शकता तुम्ही अर्ज करा इथे ऑप्शन आलेला आहे. नवीन ग्राहक 3 एच-पी, 5 एच-पीसाठी इथून ॲप्लिकेशन केले जाऊ शकतं. तर हा जो नोंदणी फॉर्म आहे याच्यामध्ये तुम्हाला जी आहे तुमची टोटल माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. तर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल तर सर्वात पहिलं तुम्हाला तुमच्या 7/12 ज्या सर्वे नंबरमध्ये तुमचा बोर किंवा विहीर असेल तर त्याची नोंद तुमच्या 7/12 असायला असणे बंधनकारक आहे. त्यासाठी सर्वात पहिले तुम्ही तुमच्या 7/12 बोर किंवा विहिरीची नोंद करून घेणे बंधनकारक आहे. ती तुम्ही करून घ्यायची आहे. तर आपल्या पासबुक, आधार कार्ड, फोटो आणि 7/12 असे 4 डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. तर ते तुमच्यापाशी असणं आवश्यक आहे. चला तर आपण हा फॉर्म कसा फिल करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला जे आहे फक्त 10% अमाउंट भरावी लागते आणि 90% अमाउंट तुम्हाला अनुदान म्हणून दिले जाते. तर फक्त तुम्हाला 10%च अमाउंट पे करावी लागते. तर चला आपण पाहूया फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन ते. तर सर्वात पहिले तुम्ही इथे पाहू शकता तुमचा जो जिल्हा आहे, तो जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या जिल्ह्यामध्येच राहता तुम्ही तो जिल्ह्यात जमीन आहे, तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा घेतल्यानंतर तालुका ज्या ठिकाणी जमीन आहे त्या तालुक्यामध्ये ते तालुका निवडायचा आहे. तुम्ही तालुका निवडल्यानंतर तुमचं जे गाव आहे, ते गाव तुम्ही इथे निवडून घ्यायचं आहे. गाव निवडल्यानंतर तुमचा जो सर्वे नंबर आहे, गट नंबर आहे 7/12 तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. सर्वे नंबर टाकल्यानंतर इथे पाहू शकता उपसर्वेक्षण क्रमांक, उपगट क्रमांक यावरती क्लिक करायचा आहे. जो तुमचा उपगट क्रमांक आहे तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर शेतीचा प्रकार जो आहे तो इथे सिलेक्ट वरती दाबायचा आहे आणि सेल्फ आहे का शेअर्ड आहे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर जमीन मालकाचे नाव तर ह्या जमीन मालकाचे नाव तर ह्या सिलेक्टचा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या ज्या जमीन मालकाचं नाव आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ज्याच्या नावे सोलर पंप रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचं नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे पाहू शकता अर्जदाराचे नाव, अर्जदारांच्या वडिलांचं नाव, अर्जदारांचे आडनाव इथे तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे. नाव टाकून घेतल्यानंतर खाली लिंग विचारते. मेल, फिमेल जी काय असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे जात वर्गवारी विचारते. तुमची जी कास्ट आहे ती तुम्ही इथे SC, ST, OBC किंवा जनरल जी कोणती कास्ट असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. घेतल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे, भ्रमणध्वनी क्रमांक तो तुम्हाला इथे प्रोव्हाईड करायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर इथे टाईप करा आणि समोर ईमेल ID आहे. ईमेल ID जर तुम्हाला द्यायचा असेल तर द्या किंवा नसेल द्यायचा तर मंडेटरी नाही. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली यायचं आहे थोडंसं. आता इथं अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण तुमचा जो ॲड्रेस आहे तो इथे तुम्हाला फिल करून घ्यायचा आहे. तुमचा जो घर क्रमांक असेल, घर क्रमांक टाका. रस्ता रस्ता, खूण जी आहे ती टाका. परत जिल्हा जो आहे तो इथून जिल्हा निवडायचा आहे. परत तालुका आहे. समोर तुमचा जो
तुमचा जे तालुका आहे तो निवडायचा आहे. तालुका झाल्यानंतर गाव निवडायचा. तुम्हाला तुमचे गाव आहे ते तुम्ही इथे गाव निवडून घ्यायचं आहे. गाव निवडल्यानंतर तुमचा जो पिनकोड आहे तो पिनकोड निवडून घ्यायचा आहे. इथे पिनकोड निवडल्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक जो तुम्ही वरती मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथे प्रोव्हाइड करून द्या. परत STD कोड सह दूरध्वनी क्रमांक जर असेल तर द्या, नसेल तर काही मॅन्डेटरी नाही. परंतु तुमचा आधार क्रमांक जो आहे तो तुम्हाला इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आधार UID प्रमाणीकरण करा यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे एक नवीन आधारची साईट ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकून तुमचा व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्यासाठी इथे तुम्हाला 2 बॉक्स दिसतील. आय ॲग्री फॉर UID ऑथेंटिकेशन. जर तुम्ही इथं आय ॲग्री केलं तरच तुमची जो फॉर्म आहे तो प्रोसेस होईल, अन्यथा होणार नाही. इथं जो आहे तुमचा आधार नंबर जो आहे तुम्हाला इथे प्रोव्हाइड करून घ्यायचा आहे. आधार नंबर आणि समोर गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जो आधार नंबर आहे तो प्रोव्हाइड करून घ्या. आधार नंबर टाकल्यानंतर गेट OTP या ऑप्शनवर क्लिक करा. गेट OTP केल्यानंतर इथे पाहू शकता जे तुमचे लास्टचे 4 डिजिट असतात मोबाईलचे नंबरचे, त्यावरती जो आहे तुमचा OTP सेंड झालेला असेल. ओके या बटनावर क्लिक करा. जो OTP आलेला आहे तो तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायचा आहे. OTP टाकल्यानंतर OTP व्हेरीफाय OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जे आहे व्हेरीफाय होईल. यावरती ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता सत्यापित नावामध्ये तुमचं जे नाव आधारला आहे ते तुम्हाला इथे दिसून येईल. स्रोत आणि सिंचन माहिती इथे खाली ऑप्शन आहे. यावरती तुम्हाला जे जलस्रोत प्रकार द्यायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, तुमच्याकडे बोर आहे, बोरवेल आहे, परत कशावरती तुम्हाला जो सोलर बसवायचा आहे तुमच्या 7/12ला कशाची नोंद आहे, विहीर आहे, बोरवेल आहे, तुमच्या 7/12 कशाची नोंद आहे इथे तुम्ही निवडून घ्यायचा आहे. तुम्हाला कशावरती सिंचन प्रकार जो आहे तो तुम्हाला इथे आहे इथे निवडून घ्यायचा आहे. परत इथं समोर पाण्याची गुणवत्ता निवडा आलेला आहे. तर पाणी कसं गुणवत्ता कशी हार्ड आहे की सॉफ्ट आहे, जर इथे असेल तसं तुम्ही इथून निवडू शकता. शेतकऱ्याला विचारून निवडू शकता. इथे जलस्रोत खोली फुटामध्ये तुमचा बोरवेल आहे तो किती फूट आहे, विहीर असेल तर किती फूट आहेत, तुम्ही शेतकऱ्याला विचारून इथे निवडून घेऊ शकता. खोली घेतल्यानंतर समोर पावसाळी हंगामात जलस्रोताची खोली फुटामध्ये, उन्हाळी हंगामात जलस्रोताची खोली फुटामध्ये, तर इथे नाही टाईप केले तरी चालते. काही मॅन्डेटरी नाही. टाकायचं असेल तर टाकू शकता. पण तुम्ही विद्यमान शेततलाव आहे तर इथे जर शेततलाव असेल जवळपास तर तिथे येस करा, नसेल तर नो करा. परत कुंपणनलिका रुंदी इंचीमध्ये जर असेल तिथे टाका, नसेल तर काही प्रकार टाकण्याची आवश्यकता नाही. परत पिकाचा प्रकार मागील वर्षाचे जे पीक आहे ते तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं आहे. मागील वर्षी जे तुम्ही पीक घेतलेलं आहे ते तुम्ही इथे टाईप करून घ्यायचं आहे. मागील वर्षी पिकाची संख्या, मागील वर्षी किती पीक घेतलेले होते, 2 पीक घेतले होते की 1 पीक घेतले होते, ते तुम्ही इथे टाईप करायचं आहे. पिकाचा प्रकार, शेवटचं वर्ष खरीप आणि रब्बी पीक संख्या, शेवटचे वर्ष इथे टाकून घ्यायचं आहे. ते टाकल्यानंतर विद्यमान पंप तपशील, आता सध्या तुमच्याकडे कोणता पंप आहे, विद्यमान पंप वापर करता आहे का, तर इथे असेल तर येस करा, नसेल तर नो करा. असेल तर मग संपूर्ण तुम्हाला माहिती भरायची आहे, नसेल तर नो करून टाकायचं आहे. काहीच भरण्याची आवश्यकता नाही. नंतर ते टाकून झाल्यानंतर खाली यायचं आहे. आवश्यक पंप तपशील, इथे आवश्यक पंप तपशील आलेला आहे. आवश्यक पंप प्रकार, तर इथे जे आहे तुम्हाला DC सिलेक्ट करावं लागणार आहे. आवश्यक पंप उपप्रकार जो आहे तो तुम्हाला सबमर्सिबल आणि सरफेस कोणता पाहिजे आहे तो तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट करून घेतल्यानंतर आवश्यक पंप श्रेणी, तर इथे वॉटर घ्यायचा आहे. वॉटर घेतल्यानंतर HP आवश्यक पंप क्षमता, तर इथे जे आवश्यक असेल तुम्हाला 3 HP, 5 HP, 7.5 HP, 10 HP तुमच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार इथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तर आपल्याला 3 HP मंजूर होत आहे, तर 3 HP आपण इथे निवडून घेऊया. तुम्हाला जे येत असेल ते तुम्ही इथे निवडून घेऊ शकता. आवश्यक पाणी मिनिटमध्ये, 1 मिनिटामध्ये किती लिटर पाणी बाहेर फेकलं पाहिजे ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. टाकायचं असेल तर खाली आल्यानंतर बूस्टर पंप आणि मोनोपोल तपशील जर आवश्यक असेल तर इथे पाहू शकता. बूस्टर पंप माहिती, पाण्याचा दाब आणि प्रवाह वाढवण्यासाठी, कमी पाण्याचा दाब किंवा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करणे यासाठी, समस्या सोडवण्यासाठी अतिरिक्त पंप. मोनोपोल उंचीची माहिती, लाभार्थ्याच्या गरजेनुसार खांबाची उंची 20 फुटापर्यंत वाढवता येते.
अतिरिक्त खर्च आणि देयक माहिती लाभार्थ्याचे संयुक्त सर्वेक्षणापूर्वी बूस्टर पंप आणि निवडलेल्या मोनोपोलची किंमत विक्रेत्याला द्यावी लागेल. विक्रेत्याशी वाटाघाटी योग्य म्हणजे जर तुम्ही हा बूस्टर पंप जर घ्यायचा असेल तर याचे तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. तर आपल्याला याची गरज असेल तर घ्या, नसेल तर डायरेक्टली नो म्हणून टाकून द्या. बूस्टर पंप हवा आहे का? घ्यायचा असेल तर येस करा, नसेल तर नो करून टाका. काहीच प्रॉब्लेम नाही. ते टाकल्यानंतर इथे खाली पाहू शकता तुम्हाला तुमचा बँक तपशील आहे, ते तुम्हाला बँक तपशील इथे संपूर्ण भरून घ्यायचं आहे. तुमचे जे अकाउंट आहे, ज्या बँकेमध्ये तुम्ही इथे सर्व डिटेल्स भरून प्रोव्हाईड करून घ्यायचे आहेत. बँक तपशील भरून घेतल्यानंतर इथे पाहू शकता तुम्हाला इथे घोषणापत्र दिसून जाईल. घोषणापत्र दिसून जाईल. परत तुम्ही कोणत्या तारखेला ॲप्लिकेशन करताय ते सुद्धा इथे तुम्हाला दिसून जाईल. हे तुम्ही घोषणापत्र सर्व वाचून घेऊ शकता. हे घेतल्यानंतर खाली एक चेकबॉक्स आलेला आहे. मी भरलेली फॉर्म तपासला आहे. सबमिट केलेली सर्व माहिती बरोबर आहे. वरील माहिती मला समजली असून मला समजावून देण्यात आली असून मी कोणत्याही दडपणाशिवाय ते मान्य करीत आहे. मी सहमत आहे. ही एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदलांना परवानगी दिली जाणार नाही. कोणतीही माहिती चुकीची आढळल्यास महावितरण सौर पंप काढून टाकू शकतो. तर इथे एक छोटा चेकबॉक्स आलेला आहे. तुम्हाला ही जर सर्व गोष्टी घोषणापत्र दिलेली मान्य असेल तर यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुमची 7/12 जे आहे, ज्या 7/12ची नोंद आहे, तुमच्या विहिरीची, बोरची ज्याची नोंद असेल ते तुम्हाला ही करायचं आहे. जर नोंद नसेल तर एकापेक्षा जास्तच्या नावावर जर सामायिक असेल यंत्रणा तर तुम्हाला ₹200 बॉन्डवरती त्याचा उल्लेख करून करार करून अपलोड करावा लागेल. परत आणखीन रद्द केलेला धननिर्देश प्रत, बँक पासबुक प्रत तुम्हाला इथे बँकेचे पासबुक जे आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि 3 नंबरला पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रात पासपोर्ट तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचा आहे. चला तर आपण आपले डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करून घेऊया. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करायचं आणि जे तुम्हाला अपलोड करायचे सर्व डॉक्युमेंट ते PDF स्वरूपामध्ये अपलोड करायचे आहेत. ओके या बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे तुमचे इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड होताना दिसून जातील. तुमचे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर जतन आणि पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके या बटनावर क्लिक करा. ओके या बटनावर क्लिक खरोखर आपण अशी नोंद करू इच्छितो. ओके या बटनावर क्लिक करा. केल्यानंतर रिफ्रेश करू नका. ओकेवर दाबा. जतन करा यावर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता इथे तुम्हाला जे आहे लाभार्थी नोंदणी पावती आणि पेमेंट हा तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन झाला आहे. कृपया अर्जाच्या पुढील प्रक्रियेसाठी लाभार्थी ID जपून ठेवा. तुमचा जो ID आहे तो इथे तुम्हाला दिसून जाईल आणि जो ID आहे तुम्हाला इथे जपून ठेवायचा आहे आणि लगेच इथं तुम्हाला जो अर्ज दिनांक आहे तो पण दिसूल. तुमचा मोबाईल नंबर दिसेल, नाव दिसेल, भरणार रक्कम भरा म्हणून ऑप्शन आलेला आहे. तर तुम्ही लगेच